तर काय म्हणता पब्लिक, सकाळी सकाळी उठलो, टाकी घेतली व फटकन. मग टाकी घेतली आणि फटकन गेलो आपण वावरात टाकी घेऊन. आणि दोन झालेल्या जोड्यासाठी एक तिसरा मंदात पाहिजेच भाऊ. समजणाऱ्याला समजून गेलं. घेतला आपण ना पाणी पिऊन. कुठे कुठे चालू होतं, गव्हाला चालू होतं पाणी भाऊ. टाकी बी घेतली आज भरून, काऊन की काल लाईनने आपल्याला काल फवारणं बी आहे भाऊ. आणि तिकडे आता निंद्याला बाया भूमकाने उचलले बा. आपल्याला भूक तर लागेलच होती मग. जेवणाचं म्हटलं म्हणजे घरी भूक लागून जाते. काढली भाऊ गाडी आणि फटकन निघलो आपण घरच्या रस्त्याने. घेतली भाऊ फटकन डबा, चला म्हटलं आपण चालले जाऊ फटकन आता वावरात. आपल्या गाडी लावली फटकन चाबी आणि कसा तरी गेलो पण 99-100च्या स्पीडनं वावरात गेल्यावर पण जे कॅनेतलं खराब पाणी होतं भाऊ कालचं, ते दिलं फेकून. आपण गेलो दुसरं पाणी काढायला, काऊन की आपल्या एरीमध्ये तर गैर पाणी आहे, त्यात काय विषय आहे का भाऊ. जुनं पाणी फेकलं, नवं पाणी घेतलं, विहिरीतून काढलं भाऊ कसं तरी पाणी आणि मस्त गेलो आपण फटकन पैकी आपल्या वावरात. तिकून आलो. या गड्याचा काल डीजे अटीच राहिला होता, काऊन की भाऊनं काल पाणी दिलं तर ना अटी. म्हटलं त्या गड्याला त्याचा डीजे आपण पहिले वापस करून देऊ. सगळ्यात पहिले त्याचं काम. घरी निघलो तर पोरे आमच्या मागेच लागला. काय माहित काऊन लागल दाबा. घरून टोपलं उचललं बा आणि फटकन निघलो आपण वावरात, काऊन की आपल्याला उचलला होता आज संभार. म्हटलं चला बा संभार काढायला का टाइम लागते काय. तरी गेलो पटकन डबा उचलला भाऊ. फटकन हा डबा घेतला भाऊ, फटकन भरून घेतला टाकीतून डबा, काऊन की आपल्याला तिच्यात पाणी टाकणार भाऊ. टोपल्यात घेतलं भाऊ, टोपल्यात पाणी टाकून धबाधब उचलला भाऊ संभार आपण. 10 मिनिटात तर 10 किलो संभार काढून टाकला भाऊ भाऊनं. त्यात काही विषय आहे काय. उचलला संभार भाऊ, फटकन दिला आपण मंडीत, म्हणजेच आपल्या गावातल्या साथीत. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.